बसून नेतोयस, तिचा होणारा आठवा तुझी हत्या करेल, तुझी हत्या करेल, तुझी हत्या करेल. कंसाने वर बघितलं, घेऊन या खडक मारा या धावला. कंसाने बघितल्याबरोबर आपली तलवार काढली. एका क्षणामध्ये देवकी आणि कंसाचं समस्त प्रेम समाप्त झालं. महाराज, कंसाने तलवार घेऊन देवकीवर चालायला लागला कंस. त्याच वेळेला वसुदेवाने हात पकडला, सांगितलं हे तू काय करतोयस? अरे, स्त्री हत्येचं पातक तुला लागेल कंसा. मी तुला वचन देतोय, देवकीला होणारा प्रत्येक मुलगा मी तुला आणून देईल. कंसाला वाटलं की वसुदेव जे बोलतोय ते करणार आहे. कशी तरी वरात महाराज कंसाने आपल्या महालापर्यंत नेली आणि रथाचे बागडोर फेकून दिलेले. कंसाने उडी मारून कंस आपल्या महालामध्ये निघून गेला. वसुदेव आणि देवकी आपल्या महालामध्ये गेलेत. रात्रीची वेळ आहे आणि कंसाने इकडे मंत्रणा केली. वसुदेव देवकी व्याकुळ झालेली होती. अशा वेळेला मंत्र्यांनी सांगितलं की महाराज, उद्या सकाळपर्यंत जर कुठे निघून गेले तर आपत होईल. काय करा, यांना बंदिस्त करा. मध्यरात्रीची वेळ होती. कंसाने सैनिकांना घेतलेला आहे, हातामध्ये साखर दान घेतले. कंस वसुदेव देवकीच्या दारावर आला. देवकी, दार उघड, दार उघड देवकी. देवकीने दार उघडलं. कंसाच्या आजूबाजूला सैनिक आहेत, साखरदान हातामध्ये. कंसाने आदेश दिला, पकडा यांना, बांधून ठेवा. देवकी रडायला लागली. दादा, दादा, ही माझी विवाहाची पहिली रात्र आहे. दादा, माझ्या अंगावरची हळद देखील अजून सुटली नाही. दादा, मला क्षमा कर. दादा, ही रात्र टळून जाऊ दे. दादा, ही माझी विवाहाची पहिली रात्र आहे. कंसाने सांगितलं नाही, बंदिस्त करा यांना. वसुदेव देवकीला बेड्या घातल्या, कारागृहामध्ये बंदिस्त केलेलं आहे. कंस निघून गेला. दिवसामागून दिवस गेले बघा आणि वसुदेव देवकी व्याकुळ आहे. देवकी माता सगर्भा झाली आणि देवकीला सुंदर असा 9 मास 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर मुलगा आला. त्याचं नाव कीर्तिमान असं ठेवलेलं आहे. दिसायला अतिशय सुंदर होता. कंसाने त्याला आपल्या हाती घेतलं, पाहिलं. वसुदेव त्याला घेऊन गेले कंसाजवळ. ठरल्याप्रमाणे कंसाचा सात्विक भाव उत्पन्न झाला आणि कंसाने वसुदेवाला सांगितलं की वसुदेवा, तुम्ही याला घेऊन जा, माझी हत्या आठवा करणार आहे. कंसाने मुलगा परत पाठवल्याबरोबर देवतांमध्ये खळबळ माजली. असे कंसाने एकामागे एक जर 6 मुलं वापस पाठवले तर कंसाला मारणं कठीण होईल. कारण जोपर्यंत कंसाला बाल हत्येचं पातक लागत नव्हतं तोपर्यंत कंस मारला जात नव्हता. बघा, नारदाला पाठवलं. नारदाजीने कंसाला सांगितलं की अरे, देवता अतिशय कपटी आहे. पहिल्यानी 8व्याला जन्माला घालतील आणि 8व्यानी पहिल्याला जन्माला घातलं तर तुझं काय होईल? तेव्हा कंसाने सांगितलं, मी मारून टाकू. नारदाने सांगितलं, ते सांगायला मी आलो नाही, तुला सावधान करायला आलो आहे. कंस गेला. देवकी, आण त्याला इकडे, हे माझ्याजवळ. देवकी रडायला लागली. देवकीने कंस आल्याबरोबर मुलाला लपवलेलं आहे. कंसाने झक मारली, मुलाचे पाय पकडले, त्याला फिरवलं आणि दगडावर टाकलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. रक्ताच्या थारोळ्यामध्ये वसुदेव देवकी आहेत. सर्व रक्ताचे शिंतोडे उडाले आहेत कारागृहामध्ये. देवकी आक्रोश करायला लागली. एका मागे एक कंसाने पाहता पाहता देवकीचे 6 मुलं मारले. 7व्यानी जाळला. देवकी सगर्भा झाली. इकडे रोहिणी त्या ठिकाणी सगर्भा होती, वसुदेवाची पत्नी होती. ती कारागृहामध्ये यायची. वसुदेवाने सांगितलं, रोहिणी, तू माझी पत्नी आहेस, तू देखील सगर्भा आहेस. कंस तुझ्या मुलाला देखील सोडणार नाही, म्हणून तू काम कर. गोकुळामध्ये नंद माझे मित्र आहेस, तू मध्यरात्रीला पुरुषाचा वेश धारण कर, माझा घोडा घे आणि गोकुळामध्ये निघून जा. शामकर्ण नावाचा घोडा वसुदेवाकडे होता. रोहिणीने पुरुषाचा वेश धारण केला, घोड्यावर बसली आणि मध्यरात्रीला गोकुळामध्ये निघून गेली. यशोदेजवळ गेली. सांगितलं, मी तुझ्या आडोशाला आलेली आहे. पाहता पाहता एक दिवस त्याच ठिकाणी गोकुळामध्ये रोहिणीचा गर्भपात झाला. रोहिणी अतिशय आक्रोश करायला लागली. इकडे 7व्यानी देवकी सगर्भा झाली. आता देवकीची भीती निघून गेली होती. कुठे आहे तो माझा शत्रू? माझं शस्त्र मला द्या, मी त्याला मारून टाकेन, अशी बडबडायला लागली. आणि
त्याच वेळेला भगवंतांनी योगमायाला आदेश दिला, सांगितलं मी तुझी अष्टभुजा नावाने प्रसिद्धी करेल, अंबा, जगदंबा, काली, महाकाली, भद्रकाली अशा अनेक नावाने मी तुझी प्रसिद्धी करेल. तू देवकीचा 7वा गर्भ रोहिणीच्या गर्भामध्ये प्रस्थापित कर. योगमायेने आपलं काम सुरू केलं महाराज. देवकीचा गर्भ 7वा गर्भ देवकीचा योगमायेने काढला आणि तिकडे गोकुळामध्ये रोहिणीच्या गर्भामध्ये प्रस्थापित केला. मथुरेमध्ये वार्ता पसरली की कंसाच्या भीतीने देवकीचा गर्भपात झालेला आहे. देवकी अतिशय व्याकुळ झाली. गोकुळामध्ये पुन्हा रोहिणी सगर्भा झाली. पूर्णमाशी नावाची एक स्त्री होती, सर्वात वयोवृद्ध. गोकुळामध्ये तिला विचारलं की रोहिणीच्या गर्भामध्ये कोण आहे. तिने सांगितलं साक्षात शेष भगवान रोहिणीच्या गर्भामध्ये आहे. 9 दिवस पूर्ण झाले आणि गोकुळामध्ये बलरामजी महाराजांचं प्राकट्य झालं. बोले दावजी महाराज की जय. बलरामाने ठरवलं की माझा स्वामी या ठिकाणी येईपर्यंत मी कोणालाही बघणार नाही, मी डोळे उघडणार नाही. 8व्याने इकडे ज्या वेळेला देवकी सगर्भा झाली, पुन्हा देवता गर्भस्तुती करायला लागले आणि गुणगान करायला लागले. राधे कृष्ण